आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर याचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। 43 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मोटेगावकरनं पेपर फुटीवरती तीव्र भूमिका त्याची दिसून येते। पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकरनं न्यायालयात याचिका दाखल केली होती। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असल्याचा त्यानं मुद्दाही मांडला होता। या पेपर फुटीमुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचं सांगत पेपर फोडणारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतायत अशी भूमिका त्यानं घेतली होती। खूप मोठा अन्याय होते महाराष्ट्र विद्यार्थ्याला। यावर्षी आता असा दरवर्षी महाराष्ट्रात खूप असंख्य विद्यार्थी एम्स लागत होते, यावर्षी 25 मुलं बी लागतील का नाही की हे सगळे पेपर फुटे लागतील, ही अशी अवस्था आहे। ज्याला 720 मार्क आहेत तोही एम्स दिली लागणार नाही, हे सगळे पेपर फुटल्याशिवाय एवढे मार्क पडत नाही। खूप कारण बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये FIR दाखल आहेत की पेपर फोडलेला, ते विद्यार्थ्यांनी पेपर फोडला, पोलिसांची कारवाई केलेली आणि तो पेपर तेवढ्याच मुलांनी वापरला का? खूप मुलापर्यंत हा पेपर पोहोचलेला आहे। पुन्हा आम्ही औरंगाबाद संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही ही दाद मागत आहोत आणि आम्हाला 1 नेशन 1 एक्झाम जर घ्यायची असेल तर खूप प्रामाणिकपणे घ्यावी, अन्यथा आमची CET खूप चांगली